सह्याद्री कोकण मित्र मंडळ शुभून आयोजित केली भव्य दिव्य वजनी 65 किलो स्पर्धा। या स्पर्धेकरता दाखल झाले सर्व खेळाडू क्रीडाजीव सर्व मान्यवरांचे देखील हार्दिक स्वागत असणार आहे। बरोबर आजचा दैवली संघाकडून पहिली चढाई दिली जाईल, क्षेत्ररक्षण दिलं जाते 2-1-2 असेल, आक्रमक क्षेत्ररक्षण दिलं जाईल। मोठी स्पर्धा मित्रांनो, या चषकावरती नाव कोरण्याकरता एक पाऊल पुढे टाकलं जाईल। पहिल्या सेमीपर्यंत फरार पाहणार आहोत। टेच्या डाव्या साईडची जी जागा ती पूर्णपणे महिलांकरता आरक्षित जागा असणार आहे, त्याची नोंद घ्यायची आहे। बरोबर दोन्ही संघाच्या संघनायक संघ व्यवस्थापक आपल्या अतिरिक्त खेळाडू समालोचन दिशेने येतील। दैवरी हॅलो, पंचाने 1 मिनिट सामना थांबवायचं। पुन्हा एकदा चढाई करता दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू दैवली आपला स्टेपनी खेळाडू आम्हाला जोडणं गरजेचं असणार आहे। दैवली आपला स्टेपनी खेळाडू आम्हाला जोडणं। पुन्हा पाहिलं तर चर्ची क्रमांक 5 च्या बाजूतून चढाई घेणार आहे कळबसते आपला स्टेपनी खेळाडू जोडायचा आहे आम्हाला। कळबसते आपला स्टेपनी खेळाडू आम्हाला जोडणं गरजेचं आहे। बरोबर जर्सी क्रमांक 5 च्या बाजूतून चढाई घेणार आहे आक्रमक खेळ, आक्रमक कमबॅक। पुन्हा पाहिलं तर जर्सी क्रमांक चढाई करता पाहिलं तर रोहनच्या माध्यमातून चढाई घेणार आहे। वैतीन पहिली चढाई घेणार आहे, सुरेख चढाई पाहतो। गुणसंख्या पाहिली तर 1-1 चालू असलेला सामना आहे मित्रांनो। मोठी स्पर्धा आहे जी सह्याद्री कोकण मित्र मंडळ चिपळूण मित्रांनो आपण पाहिलं तर सुरेख चढाई केली जाते। जर्सी क्रमांक 4 च्या माध्यमातून चढाई घेणार आहे। वैतीन पाहिली तर पहिली चढाई घेणार आहे, क्षेत्ररक्षण दिलं जाईल 2-1-2 मोठा सामना आहे। आक्रमक खेळ कमबॅक करावं लागेल। ज्याने पहिल्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ पाहिला ते दोन्ही संघ मैदानामध्ये पाहतोय। ही देखील दोन्ही संघांना बरोबर दुसरा पुकार असणार आहे। मित्र मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मॅडमना विनंती आहे की कृपया आपण सन्मानपूर्वक मंचावरती विराजमान व्हायचं आहे। जरा थांबवा ना, वा पुन्हा पाहिलं तर जर्सी क्रमांक 11 च्या माध्यमातून चढाई घेणार आहे। रोहनच्या माध्यमातून चढाई दिली जाईल। जर्सी क्रमांक रोहन एक आक्रमक चढाई ज्याने कमबॅक पलटवार गुणसंख्या 5-6 पुढील सामन्यात देखील सेकंड कॉल असणार आहे। बरोबर टेच्या बरोबर डाव्या साईडची पूर्णपणे महिलांकरता गॅलरी असणार आहे, राखीव गॅलरी असणार, याची नोंद घ्यायची आहे। टेच्या डाव्या साईडची गावाचे धडे घेतले त्या सगळ्या मित्रांची आठवण आणि त्यांच्या बरोबर घालवलेले सर्व क्षण यांची पुन्हा त्यांनी आठवण केली, त्याची उजळणी केली आणि त्याच्यातून निर्माण झालं ते सह्याद्री कोकण मित्रमंडळ। या मित्रमंडळाने काही वर्षातच एकमेकांच्या संपर्कात राहून एकमेकांचे सुखदुःख वाटत एकमेकांच्या भावनांचा आदान प्रदान, विचारांचा आदान प्रदान
त्यांच्या लक्षात आलं की आपण समाजासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे, आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, आपल्या परिसरात असणाऱ्या प्रतिभावंतांसाठी काहीतरी मंच उपलब्ध करून दिला पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं की या परिसरात कबड्डी सारखा एक खेळ आहे ज्यावरती सगळेच लोक प्रेम करतात. अनेक खेळाडू या मातीमध्ये जन्माला आलेले आहेत. या मातीमध्ये जो रांगडा खेळ आहे हा खेळ खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या नसामध्ये प्रवाहित होतो. आणि म्हणून या खेळाला मंच उपलब्ध करून देण्यासाठी ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. हे सोमनाथ पवार, कल्पेश मोरे, नितीन भोर, सतीश पवार, अमोल पवार, रत्नेंद्र पवार, नितीन घाडगे, मनोज भिशे, दिनेश खापरे, दीपक पिटले, विनोद मते, उदय काणेकर, सिद्दीक काणेकर, उदय उतेकर, सिद्दीक काणेकर, प्रशांत कुतुरकर, रोशन चव्हाण, विवेक पवार, महेश पडवेकर, वैभव माळीस, राकेश पडवेकर, किशोर साळवी, प्रशांत गमरे, सचिन कांबळे, सतीश बंगाल, संदेश जाधव, लव जाधव, अंकुश जाधव, प्रेमानंद शिवण, सुनील सावडेकर सरांती आहेत ज्यांनी 2002 साली खऱ्या अर्थाने 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि तदनंतर ते पुढे सरसावून आपल्या आयुष्यात सगळ्यांना एका धाग्यात गुंफण्यासाठी ज्या नेतृत्वाने पुढाकार घेतला, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांच्या अत्यंत प्रखर अशा सहवासातून हे मित्रमंडळ कार्य सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं स्वतःचं वलय आहे, आपल्या सर्वांना सुपरिचित असणारा अत्यंत प्रभावशाली असं व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य श्री योगेश दादा पवार, उद्योजक आणि या चिपळूण तालुक्यातील एक नामवंत असा चेहरा, यांच्या नेतृत्वाखाली आजची स्पर्धा खऱ्या अर्थानं यशस्वी होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी, या सगळ्या मित्रमंडळांनी योगेश दादा पवार यांच्या हाती धुरा दिली आणि त्यांच्याच कुशल नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रभावशाली अशी स्पर्धा आपण पाहत आहोत. आणि म्हणून या निमित्तानं आपण ज्यांच्या छायेखाली वाढलो, ज्यांनी आपल्या ज्ञानाचे धडे दिले, आपल्याला संस्कार केले, त्या शिक्षकांना देखील या ठिकाणी निमंत्रित करावं आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आपण व्यक्त करावी, हा एक हेतू समोर ठेवून शिक्षकांना देखील या ठिकाणी निमंत्रित करण्यात दिले आहे. यामध्ये पाटील सर असतील, जाधव मॅडम असतील, उपस्थित आपल्याला लाभलेले आहे. दरम्यान त्यांच्याच वर्गामध्ये शिकलेला एक प्रतिभावंत एक विद्यार्थी, एक त्यांचा सहकारी मित्र, आज तो या विश्वात जरी नसला तरी त्याची आठवण प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. तो म्हणजे आमचा देखील मित्र प्रदीप खराडे, त्याचे पिताश्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि या ठिकाणी सगळ्याच मित्रांनी, या सगळ्या शिलेदारांनी अत्यंत नेतृत्वपूर्ण असं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि कबड्डीसाठी अत्यंत साजेस, पोषक असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून प्रत्येक खेळाडू उत्साहामध्ये आपल्या खेळाची चमक या ठिकाणी दाखवताना दिसतो. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण मध्यंतरामध्ये काही गुणवंतांचा, प्रतिभावंतांचा सन्मान देखील या क्रीडा नदीच्या मध्यभागी करणार आहोत, या क्रीडांगणावरती करणार आहोत. सर्वच उपस्थित क्रीडा रसिक यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मराठी शाळा कळंबस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेह शिंदे मॅडम यांच्याकडून या आयोजनासाठी या मंडळाला 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. मी सह्याद्री कोकण मित्रमंडळाच्या वतीने त्यांच्या शतशः आहेत. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्याची जाऊया मित्रांनो. आजच्या सत्रातील दुसरा सामना केदारनाथ गाणे प्रतिस्पर्धी संघ पहिरी भवानी तलवटणी सेकंड बॉल असणार आहे. दोन्ही संघाचे संगणक संघ व्यवस्थापक आपण खेळण्यात देखील सज्ज राहायचं आहे. दुसरा सेमी चालत पाहणार आहोत आपण. गुणसंख्या पाहिली तर 8-7, पुन्हा पाहिली तर जसे क्रमांक 4च्या मध्येतून चढाई येणार आहे. सिराजच्या मध्येतून निदान दर्शक क्रॉस केली जाते, टाइम अप घेतला जातो. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10च्या मध्येतून चढाई येणार आहे कळवती संघाकडून. अक्षय गमरेच्या मध्येतून चढाई, आशिष गमरेच्या मध्येतून चढाई येणार आहे. पहिली चढाई आहे, काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, आक्रमक खेळ कमबॅक केलं जातं का पाहूया. 7-8 एका गुणाची पडत असणार आहे. कमबॅक टॅकल करावा लागेल, गुणाची कमाई करावं लागेल. पुढे एक चढाई आहे, अप्रतिम चढाई. या चढाईमध्ये काय बिघडतंय, किती रेड दिले जातात. 1, 2, 3 सुपर रेड दिले जाते. आशिष गमरेच्या माध्यमातून कमबॅक केलं जातं. 11-7 जर्सी क्रमांक 3 रेड बुक पाडण्याची चढाई. विराजच्या माध्यमातून चढाई असणार आहे. देवली संघाकडून विराजच्या माध्यमातून चढाई पाहतोय. विराटला खेळ करावा लागेल. पुढे एक चढाई आहे, दिला जातोय. टॅकल करून नो डाऊट कळवस्ती संघाच्या खात्यामध्ये टॅकल दिला जातोय. अप्रतिम सामना पाहायला मित्रांनो. सामना
14-8 अजूनही पाहिलं तर 14 आणि विजेचा सौदा मात्र 8-14 मात्र विजेचा सौदा केला जातो का पाहूया पुन्हा एकदा दर्शक क्रमांक 5 च्या मधून चढाई आहे रितेश पवारच्या मधून चढाई असणार आहे ज्याने या सामन्यात सेकंडवाली पहिली चढाई आहे अजूनही पाहिलं तर गुणाची बोट जपणार आहे सुरेख चढाई आहे रितेश पवारच्या माध्यमातून चढाई दिली जाते गुणसंख्या पाहिली तर 8-14 ही देखील एमटी चढाई दिली जाईल पुन्हा एकदा कम आणि बॅक करावं लागेल नो डाऊट संघ असणाऱ्या धैवडी संघाकडून चढाई करता पाहिलं तर रोहनच्या माध्यमातून चढाई असणार आहे वैयक्तिक पाहिली तर दुसरी चढाई आहे सेकंड मध्ये पहिली चढाई असणार आहे सुरेख चढाई दिली जाते शत्रुघ्न 2-1 असं आक्रमक चढाई बोनस देखील ऑन असताना कम बॅक पलटवार द्यावे लागेल गणिमी कावर असावं लागेल सुरेख चढाई ही दिली जाते ही देखील पाहिली ना तर एमटी चढाई दिली जाते त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल पुन्हा पाहिलं तर आर्यन मित्रांनो आर्यनच्या माध्यमातून पहिल्या दिवशी खेळ आक्रमक पाहिला होता तोच आर्यन चढाई करता असणार आहे ज्याने एका चढाईमध्ये 4 गुणाची कमाई केली तोच आर्यन चढाई करताय 6 गणाची कमाई केली तो आर्यन चढाई करता असणार आहे पहिली चढाई होती पहिल्या सामन्यातली अतिशय सुरेख चढाई पाहतोय आर्यनच्या माध्यमातून चढाई दिली जाते एक युवा टॅलेंट आहे ही देखील एमटी चढाई आता मात्र कम बॅक करावं लागेल तो मात्र नो डाऊट दहिबोली संघाकरता ही देखील एमटी चढाई दिल्यानंतर दर्शक क्रमांक 12 च्या माध्यमातून चढाई असणार रोहनच्या माध्यमातून चढाई दिली जाईल गुणाचं पडतं पाहिलं तर 8-14 सेकंड मध्ये पाहिलं तर दोन्ही संघ धूप अटाईमध्ये कम बॅक करावं लागेल खेळ मात्र उंचावा लागेल रंपांपा बुलेट ट्रेन चालवावं लागेल नो डाऊट ही देखील एमटी चढाई दिली जाते पुन्हा एकदा चढाई दिली जाईल थर्ड रेड आर्यन पवारच्या माध्यमातून चढाई असणार आहे धूप अटायची चढाई असणार आहे मित्रांनो काय घडणार आहे काय बिघडणार आहे सेकंड मध्ये हँड ब्रेक टाकला जातो का पाहूया तो मग धैवडी संघाकडून चांगली चढाई असणार आहे काय घडणार आहे अतिशय सुरेख चढाई आहे एक उमट्या खेळाडू एक युवा टॅलेंट आर्यनच्या माध्यमातून सुरेख टॅकल दिला तर टॅकलचा अप्रतिम टॅकल एक सांघिक टॅकल पाहिली मित्रांनो धैवडी संघाकडून थोडासा कमबॅक आहे चांगला कमबॅक आता मात्र 5 गुणाची बोट जपणार आहे थर्ड रेड अटाची चढाई रोहनच्या माध्यमातून चढाई आहे जर्सी क्रमांक 12 ज्याने सेकंड मध्ये पहिली चढाई केली होती तो चढाई पुढे चढाई करताय रोहनच्या माध्यमातून चढाई आहे गुणसंख्या पाहिली तर 9-14 5 गुणाची बोट करताना रोहनच्या माध्यमातून डूप अटाची चढाई आहे काय घडतंय काय बिघडणार आहे याची देखील नोंद घेतली जाईल ही देखील पाहिली तर करो या मधीची चढाई असणार आहे अर्थातच रेडर आउट महत्वाची चढाई रोखली जाते नो डाऊट सुरेख टॅकल होता थर्ड रेड होती पुन्हा एकदा पाहिलं तर चढाई करता आक्रमक रितेश पवारच्या माध्यमातून चढाई असणार आहे चांगला खेळ पाहिला मित्रांनो रितेशच्या माध्यमातून वैयक्तिक सेकंडामध्ये दुसरी चढाई आहे शांतपणे चढाई केली जाते आक्रमक खेळ करावा लागेल कमबॅक गणिमी कावर असावं लागेल तो मात्र नो डाऊट धैवडी संघा करता कारण गुणाचं पडतं पाहिलं तर 6 गुणाची पडत आहे मोठा सामना आहे मोठी स्पर्धा आहे मित्रांनो चांगला खेळ उंचावा लागेल ही देखील एमटी चढाई त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल ऋतिकच्या माध्यमातून चढाई आहे ज्याने पहिली चढाई केली होती ऋतिक तोच चढाई करताय ज्याने फर्स्ट मध्ये एक चढाई पाहिली होती पहिली चढाई आहे ऋतिकच्या माध्यमातून चढाई दिली जाते शत्रुघ्न 2-2-1 असं बोनस देखील ऑन असताना चढाई करताय सुरेख चढाई असणार आहे आणि गुणाची पडदा अजूनही कम बॅक पलटवार द्यावं लागणार आहे ही देखील एमटी चढाई दिली जाते त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल पुन्हा एकदा नो डाऊट रितेशच्या माध्यमातून चढाई आहे सुरेख चढाई असणार आहे कारण गुणाचं पडतं आहे डूप अड्यामध्ये आपण खेळताना पाहणार आहोत कळबची संघाकडून चांगला कमबॅक केलं जाते पुन्हा एकदा नजर अट्टे आणि अप्रतिम टॅकल दिले जाते टॅकलचं गुण धैवडी संघाकडून 10-15 रोहनच्या माध्यमातून पुन्हा एकदा चढाई करता असणार आहे डूप अड्याची चढाई निश्चितच नसणार आहे काय घडणार आहे कमबॅक केलं जाते एका गुणाची टॅकल दिल्यानंतर रोहनच्या माध्यमातून चढाई दिली जाते नो डाऊट ही देखील पाहिली तर थंब दाखवला जातो का पाहूया पंच पॅनल मित्रांनो दाखल असणार आहेत नो डाऊट थंब दाखवला जातोय एका गुणाची कमाई केली जाते 11-15 पुन्हा एकदा आर्यनच्या माध्यमातून चढाई आहे आर्यनच्या माध्यमातून चढाई असणार आहे आर्यन पवार ज्याने पहिल्या दिवशी पहिल्या सामन्यामध्ये एकाच चढाईमध्ये ज्याने 7 गुणाची कमाई केली तो एक युवा टॅलेंट पाहिलं तर कळबचे संघाचं एक युवा टॅलेंट आहे युवा टॅलेंटच्या माध्यमातून चढाई या चढाईमध्ये एका गुणाची कमाई केली जाते गुणसंख्येमध्ये भर पडते 16-11 थोडासा कमबॅक होता परंतु चांगला कमबॅक पाहिला पुन्हा एकदा चढाई दिली जाईल रोहनच्या माध्यमातून वैयक्तिक तिसरी चढाई असणार आहे शत्रुघ्न 11 गुणफलक पाहिजे तर 11-16 शत्रुघ्न लावले होते 2-2-1 असं बोनस देखील ऑन असताना चढाई करताय आता बॅकिंग मध्ये ते काय करणार आहे कमबॅक केलं जातं का पाहूया मोठी स्पर्धा आहे चांगला खेळ करायला पाहायला भेटतो दोन्ही संघांकडून ही देखील सुरेख चढाई दिली जाते नो डाऊट एमटी चढाई
दोन्ही संघांना सेकंड कॉल असणार आहे. दोन्ही संघाचे संघटक संघ केदारनाथ गाणे प्रतिस्पर्धी संघ तर पहिली भवानी दलवटणे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटाचा कालावधी असणार आहे. बरोबर आपण गुणपालकाकडे जाऊया. 11-16 अजूनही पाहिलं तर 5 मिनिटाचा कालावधी 300 सेकंदाचा कालावधी. कुठला संघ या चषकावरती नाव कोरण्याकरता दावेदार असणार आहे ही देखील एमडी चढाई. आर्यन पवारच्या बाजूतून एमडी चढाई सेकंड कॉल असणार आहे. पुढील निश्चितच पुन्हा एकदा सामन्याची करूया. रोहनच्या बाजूतून चढाई येणार आहे. गुणफलक पाहिलं तर 16-11 काय घडतंय काय बिघडणार आहे. मोठी स्पर्धा सह्याद्री कोकण मित्र मंडळ चिपळूण मित्रांनो 2002 चे संपूर्ण विद्यार्थी सती हायस्कूलचे संपूर्ण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं नियोजन एक चांगलं फाउंडेशन उभारलं जात आहे. ही देखील एमडी चढाई त्याला प्रत्युत्तर दिलं जर आर्यन पवारच्या माध्यमातून चढाई येणार आहे. आक्रमक खेळ ज्याने या सामन्यामध्ये पाहिला तोच आर्यन एक युवा टॅलेंट आहे. कळवची संघाकडून आपण खेळताना पाहतोय आर्यन एक गुणवंत चढाई उठतोय. युवा टॅलेंटच्या सामना संपायला शेवटची 4 मिनिटांचा कालावधी असणार आहे. 4 मिनिटांमध्ये काय घडतंय आणि काय बिघडणार आहे याची देखील नोंद घेतली जाईल. कुठला संघ या स्पर्धेच्या अंतिम ग्रँड फायनलच्या दिशेने जाणार आहे याची देखील नोंद घेतली जाईल. ही देखील एमटी चढाई दिली जाते. दोन्ही संघांना सेकंड कॉल आहे याची देखील नोंद घेतली जाईल. पुन्हा एकदा पाहिलं तर 2 अड्डाची चढाई दिली जाईल. ऋतिकच्या माध्यमातून पहिली चढाई येणार आहे. 2 अड्डाची चढाई येणार आहे. काय करणार आहे काय बिघडणार एक अनुभवी चढाई म्हणून चढाई करताय ज्याने अनेक वर्ष आपल्या संघाकरता दहिवली संघाकरता आपण त्याला खेळताना पाहिला गेले 10 ते 15 वर्ष. ऋतिकच्या माध्यमातून चढाई नो डाऊट एका गुणाची कमाई केली जाते. गुणसंख्येमध्ये भर पडेल. गुणसंख्या 12-16 थर्ड रेड. पुन्हा एकदा 2 अड्डाची चढाई आर्यन पवारच्या माध्यमातून चढाई आहे. 12-16 वर्ष मित्रांनो आपल्याला आजी आजोबा सांगायचे 16 वर्ष धोक्याचं 16 वर्ष धोक्याचं ठरतं का पाहूया. आर्यन पवारच्या माध्यमातून चढाई येत तर गुणसंख्या पाहिली तर लेफ्ट हँड राईट मध्ये खेळतो. आक्रमक चढाई दिली जाते का पाहूया. कम बॅक पलटवार. सामना संपायला शेवटची 3 मिनिटाचा कालावधी 180 आर्यन माध्यमातून केलं जातं. एक सांगित टॅकल संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची कमाई करायची आहे. गुणसंख्या 17-13 चांगला कमबॅक पाहिला मित्रांनो. नगरची क्रमांक ऋतिकच्या माध्यमातून चढाई येणार आहे. पंचदाने दाखवतात रुपयाची काळजी सर दाखवतात. मित्रांनो पाहिलं तर सुरेख किती गुणाची कमाई केली जाते पाहणाऱ्या मित्रांनो. किती मोरे टिकले जातात ऋतिकच्या माध्यमातून चांगला कमबॅक पाहिला. किती मोरे टिकले जातात मित्रांनो. एकदा टाळ्या ऋतिक करतात ज्याने चांगला कमबॅक केला. 4 मोरे टिकले जातात. कमबॅक गुणसंख्या 17 थोडासा कमबॅक परंतु 3 मिनिटांमध्ये चांगला कमबॅक पाहिला. सुरेख चढाई येणार आहे. रितेश पवारच्या माध्यमातून चढाई दिली जाते. सुरेख चढाई देखील इंजिन गरम आहे. दोन्ही सामन्याचा देखील दोन्ही संघ देखील सामना संपायला शेवटची 2 मिनिटाचा कालावधी. ऋतिकच्या माध्यमातून ज्याने चांगला कमबॅक पाहिला ज्याने आपल्या संघाकरता गेले 10 ते 15 वर्ष सातत्याने खेळताना पाहिलं असं ऋतिकच्या माध्यमातून चढाई सुपर टाकल काय करतं आक्रमक चढाई चांगला टाकल पाहिलं. सुरेख टाकल कमबॅक टाकल 17 पुन्हा जर्सी क्रमांक 1 आर्यनच्या माध्यमातून खेळ पाहिला मित्रांनो. काय खेळ पाहिला तर ऋतिकच्या माध्यमातून चांगला कमबॅक पाहिला. त्याला साथ द्यायला गेला. आर्यनच्या माध्यमातून चढाई दिली जाईल. शेवटच्या 2 मिनिटाचा 120 सेकंदाचा कालावधी असणार आहे. काय घडणार आहे काय बिघडणार आहे. मोठी स्पर्धा आहे. सह्याद्री कोकण मित्रमंडळ चिपळूणची स्पर्धा मित्रांनो पाहिलं तर संपूर्ण या स्पर्धेचं नियोजन आयोजन ही देखील एमटी चढाई दिली जाते. सामना संपायला शेवटच्या 1 मिनिटाचा कालावधी 1 मिनिटाचा कालावधी असणार. एक युवा टॅलेंटच्या माध्यमातून चढाई असणार आहे. श्रेयसला मात्र कमबॅक करावं लागेल. आक्रमक चढाई आहे. ही देखील एमटी चढाई आहे. ही देखील एमटी चढाई दिली जाते. पुन्हा एकदा आर्यनच्या माध्यमातून चढाई दिली जाईल. तर गुणाचं पडतं पाहिलं ना तर निश्चितच चढ असणार आहे. 17-20 1 मिनिटाचा कालावधी असणार आहे. काय घडणार आहे काय बिघडणार आहे निश्चितच पाहिलं तर ही देखील एमटी चढाई दिली जाते का पाहूया. सुरेख चढाई असणार आहे. आर्यन एक युवा टॅलेंटच्या माध्यमातून ज्याने पहिल्या दिवसामध्ये आक्रमक खेळ केला. एकाच चढाईमध्ये ज्याने 7 गुण प्राप्त केले होते. आर्यनला मात्र सुरेख चढाई 1 गुणाची कमाई केली जाते. किती मोरे टिकले पाहूया. 2 गुणाची कमाई केली जाते. गुणसंख्येमध्ये भर पडतोय. टाइम अप घेतला. केदारनाथ गाणे वर्सेस बहिरी भवानी दलवटणे संघाला 3रा आणि अंतिम पुकार. बरोबर 1 गुणाची कमाई आणि सामना संपतो. खेळ दाखल होतो या स्पर्धेच्या बरोबर अंतिम सामन्याकरता अंतिम संघ असणारे कळवचे संघ काही का दहिवली संघाचं देखील